आपल्यासमोर किती संकटे आली तरी आपण घाबरायचे नाही. एका गावात एक अभय आणि अमीर नावाचे दोन मित्र राहत होते. ते एकाच इयत्तेत शिकत होते. एकाच क्लासमध्ये एकाच बाकावर बसत असत. एकत्र डब्बा खात, एकत्र खेळत अशी दोघांची घट्ट मैत्री होती. त्या दोघांना कशी आणि म्हणजे कशाचीच भीती वाटत नसे. दोघे कशाला आणि कुणालाच घाबरत नसत. अगदी धाडसी नीरर होते. अंधार, भुते, खते, पडका वाडा, जुनी विहीर, घनदाट जंगल, त्यातली शापते, वादळ वारा, पाऊस, विजा यांची त्यांना भीती नव्हती. त्या गावात एकदा अशी बातमी पसरली की कोणीतरी एक लांब पांढऱ्या केसांचं भूत गावात रात्रीच्या काळोखात येतं आणि कोणी लहान मुलं बाहेर खेळत असेल किंवा बाजेवर निजलं असेल तर त्याला उचलून घेऊन जातं. आणि खरोखरच हल्लीच गावातील 2 मुले गायब झाली होती. अगदी 5 वर्षाच्या आतली. मुले कुठेतरी गायब झाली होती. त्यांच्या घरचे लोक किती शोधण्याचा प्रयत्न करत होते पण काहीच सुगावा लागत नव्हता. गावचे पोलीस पाटीलही त्या कामात मदत करत होते पण मुले काही सापडत नव्हती. आता गावात भीतीचे वातावरण तयार झाले होते. कुणी रात्रीचं घराबाहेर पडायला घाबरत होतं. भुताची सर्वांनाच भीती बसली होती. पण असं भिवून किती दिवस राहायचं? त्यांचा छडा लावायलाच पाहिजे असं अभय अभिरला वाटत होतं. गावातले काही लोक त्या लांब केसांच्या भुताला दुरूनच पाहायसाठी सांगत. लांब लांब पांढऱ्या केसांच्या बटा असलेली एक आकृती बघता बघता गायब होते असं त्यांनी वर्णन केलं होतं. त्या दोघांनी एके रात्री घरातून कुणाला न कळू देता बाहेर पडून त्या भुताला वॉच ठेवायचं ठरवलं. त्याप्रमाणे गावाच्या वेशीवर एक उंच शिळा होती. त्यावर उभं राहून ते भूत आधी टेहळणी करून मग गावात शिरायचं हे त्यांच्या लक्षात आलं. त्याला अडकवण्याचा त्यांचा प्लॅन होता. अंधार दाटून आल्यावर दोघांनी मोठे फेविकॉलचे डबे घेतले आणि ज्या शिळेवर ती आकृती उभी राहत होती त्यावर भरपूर फेविकॉल लावून ठेवले. कुणाला नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी डबा धरून भुताची वाट पाहत बसले. थोड्या वेळाने त्यांना कसलीशी चाहूल लागली. भूत त्या शिळेवर चढले होते. चढताना त्याच्या हाताला ओलसर लागले. त्याला वाटले पाणी असेल. ते पुसायला त्याने आपल्या हात डोक्यावर पुसले पण हाताला लागलेले फेविकॉल केसांना चिकटून बसले. आता त्यांच्या लांब केसांच्या बटाही चिकटल्या. त्याला हालता येईना. अबीर न भिता पुढे आले. त्यांनी उरलेलं फेविकॉलही त्याच्या अंगावर ओतलं. त्याचे डोळे, पापण्या सारे फेविकॉलने चिकटून बसलं. त्याला काहीच दिसेना. मुलांनी बरोबर 2 काठ्या आणल्या होत्या. त्याने त्या भुताला बडवायला सुरुवात केली. तो मारू नका, नका मारू, मारू नका म्हणून ओरडू लागला. तेवढ्यात गावातली माणसे गोळा झाली. त्याने टॉर्च आणले होते. त्याच्या उजेडात त्यांना भूत नाही तर कोणी माणूस आहे हे कळले. तसा वेष करून मुले पळवून नेत होता. शेजारच्या गावातला एक गरीब माणूस पैशाच्या लोभाने मुले पळवायचा काम करत होता. त्याच्या मदतीने पोलिसांनी मुले पळवणाऱ्या टोळीचा छडा लावला. हरवलेली दोन्ही मुले त्यांच्याकडून परत मिळवली. पण असा धाडसीपणा अभय आणि अभिरने दाखवला म्हणून ते शक्य झालं होतं. गावाच्या पोलीस पाटलांनी तसेच शाळेकडून त्या दोघांचा सत्कार करण्यात आला. सगळ्या गावाला त्या मुलांविषयी त्यांच्या धाडसीपणामुळे त्यांनी केलेली कामगिरीचे कौतुक वाटले. अशी सुंदर धाडसी 2 मुलांची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.